कोपरगाव येथील मौजे तिळवणी ग्रामपंचायत प्रकरणात दाखल करण्यात आलेले अपील अखेर फेटाळण्यात आले असून विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा पूर्वीचा आदेश कायम ठेवला आहे। तिळवणीचे सरपंच गोविंद पगारे यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचे आरोप करत स्थानिक ग्रामस्थ सौरभ भीमसेन पगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। त्यानंतर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच गोविंद पगारे यांचे पद रद्द केले होते। त्यानंतर पगारे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते। मिळालेल्या आदेशपत्रानुसार ग्रामपंचायत अपील क्रमांक 61/2025 मध्ये दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्यात आला आहे। या प्रकरणात गोविंद साकरू पगारे राहणार तिळवणी तालुका कोपरगाव यांनी अपील दाखल केले होते। सदर अपील हे जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांनी ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक 91/2023 मध्ये दिलेल्या आदेशाविरुद्ध होते। मात्र अपीलावरील सर्व मुद्दे कागदपत्रांची छाननी केल्यानंतर अपीलात तथ्य आढळून न आल्याने ते नामंजूर करण्यात आले आहे। विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्णयानुसार अपीलार्थाचे अपील नामंजूर करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश कायम ठेवण्यात आला आहे। तसेच संबंधित निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। या निर्णयामुळे तिळवणी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम मिळाला असून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। दरम्यान या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। दरम्यान नुकतेच राज्यात ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्यानंतर त्यांच्यावर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते। त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशासक म्हणून काम पाहतील असा आदेश देण्यात आला होता। परंतु पद रद्द झाल्याने तिळवणी ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद पगारे यांना प्रशासक म्हणून काम पाहता येणार नसल्याने त्या ठिकाणी उपसरपंच हेच प्रशासक म्हणून काम पाहणार असल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली आहे। विभागीय आयुक्तांनी सरपंचाला अपात्र ठरवल्याने आता ज्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अपात्रतेची कारवाई सरपंचावर झाली होती ते अतिक्रमण प्रशासन कधी काढणार याची चर्चा सध्या रंगत आहे। महात्मा फुले पतसंस्था, महात्मा फुले गोल्ड लोन, सोने तारण कर्ज, 10 ग्रॅम शुद्ध सोन्यावर बाजार मूल्यानुसार 90% पर्यंत कमीत कमी व्याज दरात त्वरित कर्ज उपलब्ध। महात्मा फुले पतसंस्था, कार्यालय सूर्या कॉम्प्लेक्स, बँक रोड, महात्मा फुले मार्ग, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, शाखा क्रमांक 1 कोपरगाव, डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा, शाखा क्रमांक नंबर 2 पुणे केशव नगर। महात्मा फुले पतसंस्था। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।